नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हीही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात का? सर्व काही सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 9व्या हप्त्याचे पैसे नेमके कोणाच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पोहोचले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना एकाच वेळी 4,000 रुपये मिळू शकतात, काही शेतकऱ्यांना 6,000 मिळण्याची शक्यता आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हा हप्ता मिळणार की नाही ते कसं तपासायचं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देखील देणार आहे ज्या प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। जून 2026च्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे। अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर यासह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये देखील हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। पण मित्रांनो, यामध्ये सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मागील 8वा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे मिळाला नव्हता, आता त्यांना 2,000 रुपये 8वा हप्ता प्लस 2,000 रुपये 9वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। आणि आता आणखी एक महत्त्वाची माहिती, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता अद्याप मिळालेला नाही आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता प्रलंबित असेल, अशा काही पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये PM किसान प्लस 2,000 रुपये नमो शेतकरी असे एकूण 4,000 रुपये मिळू शकतात। तर काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, PM किसान योजनेचा राहिलेला 23वा हप्ता असे एकूण मिळून 6,000 रुपये देखील जमा होऊ शकतात। मात्र हे सर्व संबंधित शेतकऱ्याच्या पात्रतेवर आणि त्याच्या प्रलंबित हप्त्यावर अवलंबून असेल। नियमित लाभार्थी शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे 2,000 रुपयाचाच 9वा हप्ता मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला हा हप्ता मिळणार की नाही, चला लगेचच पाहूया। पहिली अट, तुमचे PM किसानचे स्टेटस ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे, कारण नमो शेतकरी योजना ही PM किसान योजनेशी जोडलेली आहे। जर तुम्ही PM किसान योजनेचे पात्र लाभार्थी असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकतो। दुसरी अट, तुमचे EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे। जर EKYC अपूर्ण असेल तर हप्ता अडकू शकतो। तिसरी अट, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, तसेच DBT सुरे असणे अत्यंत आवश्यक आहे। आता तुमचा हप्ता तपासायचा कसा? सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर बँकेचा SMS आला आहे का ते पहा। त्यानंतर PM किसान किंवा MahaDBT पोर्टलवर बेनिफिशियरी स्टेटस तपासा किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन माहिती घ्या। तसेच बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा किंवा बायोमेट्रिकद्वारे खात्री करून घ्या। मित्रांनो, जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका, कारण हप्ता संपूर्ण राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा केला जात आहे, म्हणून पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होऊ शकतात। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा आणि तुमच्या खात्यात 9वा हप्ता जमा झाला आहे का ते नक्की सांगा। ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच शेतकरी योजना, PM किसान, कर्जमाफी, अनुदान, शासनाच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्या चॅनलला अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।